गजानन मच्छिंद्र तौर। आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला गजानन तौर कोण होता हे नव्यानं सांगण्याची काही गरज नाहीये। जालना जिल्ह्यातील कुप्रसिद्ध गुन्हेगार, अनेकांसाठी कर्दनकाळ तर काहींसाठी गॉडफादर अशी एकंदरीत गजानन तौरची ओळख। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गजानन तौरची त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर जालना जिल्ह्यापर्यंत मर्यादित असलेलं गजानन तौर हे नाव अचानक राज्यभर चर्चेत आलेलं। मात्र वर्तमानात आम्ही तुम्हाला याबद्दल का सांगतोय बरं, तर त्याचं कारण म्हणजे गजानन तौरच्या पत्नी कल्याणी तौर ह्या येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सध्या जालन्यात जोरदार सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय की त्या नेमकं कोणत्या विधानसभा मतदारसंघाचा पर्याय निवडू शकतात, तसंच त्यांची जिंकण्याची शक्यता किती यावर देखील एक नजर टाकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। 11 डिसेंबर 2023 गजानन तौरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर त्याचं नाव रातोरात राज्यभर पसरलं। त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स तयार झाले। तसंच एक हिंदू डॉन असं देखील त्याचं चित्रीकरण त्यावेळी करण्यात आलं होतं। पुढे त्यानंतर त्याची पत्नी कल्याणी गजानन तौर ह्या अचानक सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी दौरे, भेटीगाठी सुरू केल्या। पतीच्या हत्येची आणि सोबत 1.5 वर्षांची मुलगी पदरात असण्याची सहानुभूती कल्याणी यांच्या मागे उभं राहिली। त्यातून त्यांचं राज्यभर आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना भागात चांगलं वातावरण निर्माण झालं। शिवाय या सगळ्या परिस्थितीत त्यांना गजानन तौर यांच्या काही सहकाऱ्यांनी आणि त्यांचा भाऊ विजय औटेंनी खंबीर साथ दिली। या गणेशोत्सवात आणि नवरात्रीत कल्याणी तौर यांनी जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आरतीला उपस्थिती लावल्याचं देखील सांगितलं जातं आणि इथूनच त्या विधानसभेची तयारी करतायत ही बाब अधोरेखित झाली। आता विधानसभेसाठी त्यांच्या समोर 2 मतदारसंघांचा पर्याय दिसतो। त्यातला पहिला मतदारसंघ परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ। गजानन तौर यांचं मूळ गाव हे मंठा तालुक्यात असल्यामुळे कल्याणी तौर ह्या परतूर मंठा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। विशेषतः मंठा तालुक्यात तौर आडनावांची 20 गावं असल्यानं त्या ह्याच मतदारसंघातून लढणार असं देखील बोललं जात आहे। तसंच या भागात गजानन तौर यांचं बालपण गेल्यामुळं त्यांचा मित्रपरिवार देखील इथं मोठ्या प्रमाणात आहे, ज्याचा फायदा हा सरळ कल्याणी तौर यांना होताना दिसतोय। आणखी एक महत्वाची बाब म्हणजे परतूर मंठा या मतदारसंघामध्ये भाजपचे बबनराव लोणीकर हे आमदार असून जरांगे पाटील फॅक्टरमुळे त्यांना मराठा मतं पडणार का यात देखील शंका उपस्थित केली जाते। तसंच महाविकास आघाडीकडून देखील इथं मराठा उमेदवार देण्यात येणार नसल्याचं कळतंय। त्यामुळे मराठा मतं ही जवळपास 70 ते 80% ही कल्याणी तौर यांच्या बाजूने दिसतील। त्यामुळे परतूर मंठ्यातून त्यांच्या विजयाची शक्यता दिसते। दुसरा मतदारसंघ आहे जालना विधानसभा मतदारसंघ। आता गजानन तौरचं मूळ गाव मंठ्यात असलं तरी त्याची कर्मभूमी ही जालना शहरातच राहिली। जालना शहरात गजानन तौरचा मोठा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं उदाहरण पाहायचं तर उत्सवाच्या काळात जालन्यात गजानन तौरचे ठिकठिकाणी लागलेले बॅनर्स होय। तसंच ज्याला जालना किंग म्हणून देखील संबोधलं जायचं। स्थानिकांच्या मते गजानन तौरनं आपल्या हयातीत अनेक तरुणांना नोकऱ्या लावून दिल्यात तर काहींना दुकानं टाकून देत मदत केली। शिवाय सामाजिक उपक्रम देखील तो जालना शहरात मोठ्या प्रमाणात राबवायचा। त्याबरोबर शहरातले वाद, भांडण तंटे देखील तो आपल्या पद्धतीनं सोडून दोन्ही गटांना फायदा होईल असा मार्ग काढायचा, ज्यामुळे लोकांमध्ये त्याचा आदरयुक्त दरारा निर्माण झाला होता। आता याचा विचार करता कल्याणी तौर ह्या जालना शहरातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तर त्यांना नक्कीच फायदा होईल असं दिसतंय। तसंच विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजीचे सूर मतदारसंघात दिसत आहे। त्यांनी विकास कामांच्या नावावर काहीच काम केलं नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे, ज्याचा फायदा हा कल्याणी तौर ह्या घेऊ शकतात। तसंच इथून शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हे देखील निवडणूक लढवणार आहे। आता तसं बघायला गेलं तर यापूर्वी गजानन तौर याच खोतकरांचं निवडणुकीचं काम पाहायचा। मात्र आता कल्याणी तौर याच खोतकरांविरोधात मैदानात असल्यामुळे खोतकर हे कमजोर पडू शकतात। तसंच कल्याणी तौर यांच्याबद्दल सहानुभूती असल्यानं त्यांना फायदा होऊ शकतो।
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे खोतकर आणि गोरंट्याल यांच्या मतांची विभागणी देखील होऊन कल्याणी तौर ह्या विजय होऊ शकतात। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय वाटतं, खरंच कल्याणी तौर या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील का? तसंच आम्ही जे 2 मतदारसंघ सांगितले आहे त्या व्यतिरिक्त देखील आणखी एखादा मतदारसंघ कल्याणी तौर यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो का? तुमचं मत कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।